अशी जिजामाता सावित्री रमाई वाणी, जिजामाता सावित्री रमाई वाणी, बनून जावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री रमाई वाणी, बनून जावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री रमाई वाणी, बनून जावा तुम्ही ग. राष्ट्रमाता राजमाता रमाबाई भीमराव आंबेडकर. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, माता रमाईनं अखंड जीवनभर अतोनात संघर्ष केला. अतिशय दुःखाचे कष्टाचे दिवस काढले. नागपूरचे कवी यशवंत मनोहर आहेत, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यांची रमाई वाचा. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तुमची अश्रू थांबणार नाही. बाबासाहेब परदेशी शिकत असताना इकडे माता रमाई दादर कोळवावाडीला गोवऱ्या थापायला जायची. पहाटे सूर्योदयापूर्वी जायची आणि रात्री सूर्यास्तानंतर घरी यायची. का तर तिला येता जाता त्या चाळीतल्या बाया चिडवायच्या. BIT चाळ परेल, आतमध्ये आवाज येतोय, आतमध्ये आवाज येतोय. BIT चाळ परेलमधील त्या तिच्या शेजारी राहणाऱ्या बाया होत्या, त्या तिची चेष्टा करायच्या येता जाता. काय म्हणायच्या? बघा, एका बॅरिस्टरची बायको, नवरा परदेशी शिकतोय हा, आणि हिच्या अंगावर 17 ठिगळं लागलेलं लुगडं आहे. एकही सोन्याचा दागिना हिच्या अंगावर नाही, फुटका मनी नाही. बाबासाहेबांनी रमाईला लिहायला वाचायला शिकवलं होतं. साहेब म्हणाले, रामू तुला शिकायला पाहिजे. नाही साहेब, मी शिकून काय करणार आहे, मी आपली अडाणीच बरी आहे. नाही नाही, जसं ज्योतिबांनी सावित्रीला शिकवलं तसं तुला शिकलं पाहिजे रामू. माझं पत्र आलं तर तुला वाचता आलं पाहिजे, मला उत्तर देता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. आणि मग रमाई शिकली. आणि म्हणून बाबासाहेबांनी पत्र पाठवलं, माता रमाईनं पत्र पाठवलं बाबांना. साहेब, या चाळीतील बाया माझी येता जाता चेष्टा करतात. मला कुठला दागिना नको, मला लुगडं सुद्धा नको, माझा दागिना तुम्हीच आहात. पण हे अशा मला टोचून टोचून बोलतात, मला फार दुःख होतं, वाईट वाटतं मला. बाबासाहेबांनी पत्रातूनच रमाईची समजूत काढली. या बहुजन समाजाला, भारतीय बहुजन समाजाला अंधारातून प्रकाशाच्या शिखराकडे नेत असताना, बाबासाहेब परदेशीच असताना रमाईची पत्रातून समजूत काढतात. काय लिहितात? रामू, माझी रामू, तू अजिबात दुःख करून घेऊ नकोस, वाईटही वाटून घेऊ नकोस. रामू, तुला एक दिवस इतका मोठा दागिना मिळेल की या भारताच्या जनतेच्या, कोट्यावधी जनतेच्या गळ्यातला तू ताईत म्हणून मिरवशील. आणि आज तसंच झालंय हो. माता रमाईच्या लेकी बाळी आपण पायाच्या नखापासून केसांपर्यंत सोन्या नाण्याने मडलोय. 1 2 3 4 काहीतरी सोनं, तोळं सोनं अंगावर घालतो आपण, घालतो ना. मस्त पैठणी जरतारी साड्या घालतो अंगावर आपण, किती छान नटतो. जर माता रमाईनं, सावित्रीनं हा संघर्ष केला नसता, बाबांसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद बाबा. सदाशिव भगत शामनर यांच्याकडून हे धम्मदान आले, बक्षीस मिळाले. तुमच्या अगदी प्रेमाचे 10 रुपये असतील तरी ते सुद्धा आमच्यासाठी फार प्रेमाचे असतात. कलावंतांना मानधन किती मिळतं हा प्रश्न नंतरचा असतो. आणि म्हणून जेव्हा रमाईची पत्रातून समजूत काढली बाबासाहेबांनी, समजावलं रमाईला, तेव्हा रमाईचा ऊर भरून आला होता. 4 बाळांची तिनं स्वतःच्या हाताने आपल्या 4 बाळांना मुठमाती दिली होती. अतिशय वाईट दिवस काढले माता रमाईनं. दया दादा, सोनाळ्यावरून संजय दादांकडून हे बक्षीस आले. आणि माता रमाई खारका पाण्यात भिजवायची आणि भाकरी बरोबर खायची, भाजी नसायची, एकच भाकर बनवायची. बाबासाहेबांनी जेव्हा कॉलेजमध्ये होते, नोकरी लागली होती, 100 रुपये. आणि मग जेव्हा बाबासाहेबांनी तिला दिले, तुला ह्याच्यात सगळं बसवायचंय, 30 दिवस काडेपेटीमध्ये 30 माचीसच्या कांड्या होत्या. ते 1 महिना, म्हणजे कसे दिवस काढले असतील. आपल्याला जमणार आहे का हे? आता नाही जमणार, कोणालाच जमणार नाही. आजकालच्या महिलांना कुणालाही जमणार नाही एवढं आकृत वागणं. संतोष भोईर यांच्याकडून आले धम्मदान. जॉली दादांच्या वडिलांनी एक गाणं लिहिलेलं आहे, युट्यूबवरती आहे, तुम्ही सर्च करा. भाऊ नागेश कवठेकर. आकृत वाटते रमाईच बया, आपल्याला नाही जमायचं. आणि खरोखर कोणालाच जमणार नाही. अहो, आपला नवरा वाढदिवस आपला विसरला तर रात्री घरी आला असं त्याची खैर नसते, मग आपण असे रुसून फुगून बसतो.
या राष्ट्रमातांनी हे असं रुसणं फुगणं केलं असतं व्रतवैकल्य उपास तापास नवस केले असते तर हा इतिहास घडला असता का? आज विदेशातून लोक येतात भारतात आणि आपल्या भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतात. माहिती आहे, इतका मोठा प्रचंड इतिहास आहे. मग अशी दादानी सांगितलं तुम्हाला, दयादादांनी पण सांगितलं की अनेक महापुरुषांना मी वाचले, पण हे एकदा वाचून पूर्ण होणार नाहीये, अनेकदा वाचायला लागेल या महापुरुषांना. पण मी तुम्हाला सांगते की एकटे बाबासाहेब जर वाचले तर आपल्याला सर्व महापुरुष कळतात. एकटे बाबासाहेबांना जर वाचलं तर आपल्याला सगळे या भारतातील जेवढे संत होऊन गेले अनेक महापुरुष हे सगळे कळतात. आणि म्हणून जेव्हा माता रमाईनं बाबासाहेबांना पत्र लिहिलं, बाबासाहेबांनी पत्रातून रमाईची समजूत काढली आणि मग हे गाणं जे आहे, नंतर एक शेवटी गाणं आपण करतो, कवी किरण सोनावणे यांनी लिहिलेलं हे गाणं शेवटी आपलं बाबासाहेब रमाई त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणून जाता जाता एक विनंती करते की विसरू नका त्या मातेला, रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला. एक एक दिवस लोटला तिनं तोंडात पदराचा बोळा धरून, पोटची पोरं गमावली तरीही ती राहिली धीर धरून. धनदौलत संपत्तीचा मोह नव्हता तिला, आणि विसरू नका त्या मातेला, रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला. जन्म द्या तुम्ही इथे प्रत्येक भीमाईला आणि रमाईला, जन्म द्या तुम्ही इथे प्रत्येक भीमाईला आणि रमाईला, तेव्हाच बाबासाहेब घडे, नाहीतरी इतिहासही उद्या नतमस्तक होऊन राहील. दोघांच्या उभ्या संघर्षाने बनला हा मजबूत किल्ला, आणि विसरू नका होत्या मातेला, रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला, रमाबाई आंबेडकर म्हणतात. म्हणून आज जाता जाता तुम्हाला काहीतरी 4 ओळी सांगते, पण विसरायच्या नाहीत बरं का, कारण नेक्स्ट इयर परत मी येणार आहे इथे, तेव्हा मी तुम्हाला विचारेन की रमाई माझी माता, पिता माझे भीमराव. काय म्हटलं? रमाई माझी माता, अहो पिता माझे भीमराव. आरले का चालणार नाही तुझं इथे लपंडा. एका साध्या प्रश्नानं तुझ्या जीवारी लागल घाव, आणि जर असेल हिम्मत तर सांग की तुझ्या बापाचं नाव. आणि जर का असेल भीमराव, जर का असेल भीमराव, तर मी तुझी कोण लागते तुला हाय कठा. अरे माझी ओळख अशी विसरू नको आणि भोपळ्यावाने फुगू नको. काय म्हटलं? माझी ओळख अशी विसरू नको आणि भोपळ्यावाने फुगू नको. ही शक्ती ही युक्ती क्रांतीवीराची हाय. काय म्हटलं? ही शक्ती ही युक्ती क्रांतीवीराची हाय. अरे जा रे, मी कुणाच्या बापाला भीत नाही, कारण मी लेक रमाई आंबेडकराची आहे. भीमाची भार्या रमाई, भीमाच्या पाठी ती राही. भीमाची भार्या रमाई, भीमाच्या पाठी ती राही. 4 बाळं गेली तिची या समाजसेवेच्या पायी. 4 बाळं गेली तिची या समाजसेवेच्या पायी. तरी किरण रमाई भीमाला काय पडू देत नव्हती कमी ग, काय पडू देत नव्हती कमी ग बाई बाई, काय पडू देत नव्हती कमी ग. अशी जिजामाता सावित्री रमाई माई, जिजामाता सावित्री रमाई माई, बनून जावा तुम्ही ग, जिजामाता सावित्री